नमस्कार. मी कर्नल फुले. कर्नल्स क्यू याच्या सात संगत मालिकेतला एक नवीन पुष्प. किती ते अति हा प्रश्न आपल्याला कधी कधी पडतो की नाही, हाही एक मोठा प्रश्न आहे. हाऊएव्हर आपल्याकडे अक्षय तृतीयेला एक 3.5 तिथींपैकी अत्यंत महत्वाची तिथी समजल्या जाते आणि त्यावेळेला आपण सोनं खरेदी करा, गाडी घोडा घर बंगला या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. परंतु या अक्षय तृतीया किंवा या 3.5 तिथींपैकी आपण कधी असा विचार केला नाही की सुख कधी विकत घेता येईल का, आणि ते किती घ्यायचं आणि ते अति कधी होतं ह्याचाही आपण कधी विचार केलेला नाहीये. असो, संशोधन करणाऱ्यांनी काही गोष्टी या सुखाच्या आहेत असं नमूद केलेलं आहे आणि त्यामध्ये मैत्री, स्वतःची प्रकृती, समाज, येणाऱ्या प्रसंगाला धैर्याने तोंड देणे इत्यादी इत्यादी. आपण हा विषय जरा गंभीर जरी असला तरी या विषयाला आपण 4 भागात सहज बघू शकतो आणि त्यातला आहे, आपण आपल्या सुखाच्या व्याख्या बदलल्या तर आपले वातावरण सुद्धा बदलू शकते असं तुम्हाला वाटतं का? तेव्हा ह्या 4 गोष्टी काय आहेत? ते एक आहे आर्थिक स्वातंत्र्य, दुसरं आहे आर्थिक ज्ञान आणि तिसरं आहे आर्थिक प्रामाणिकपणा आणि आपण चौथा पॉइंट घेऊ शकतो म्हणजे आर्थिक परावलंबन. आता आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? तर हे आर्थिक स्वातंत्र्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की पैसा, वेळ, स्वातंत्र्य, सुख याचं जर समीकरण मांडायचा प्रयत्न केला तर अधिक पैशात जास्त वस्तू घेतल्या की जास्त सुख प्राप्त होते, ही कल्पना आपल्याला थोड्या वेळ बाजूला ठेवावी लागेल. त्यानंतरचा प्रश्न उद्भवतो म्हणजे की आपण आपला वेळ जर जास्त पैसा कमवण्याच्या मागे लावला तर ऑब्विसली वेळ कमी होतो आणि सुख जास्त होतं. देयर इज नो डाऊट, कारण त्या पैशाने विकत घेता येतं अशी आपली कल्पना आहे. तसंच सुख जास्त म्हटलं तर पैसे कमवणं कमी होईल आणि हेही आपल्याला लक्षात यायला पाहिजे की सुख कमी होतंय की नाही. तर या गोष्टी करता जर आपण नीट विचार केला तर इंग्लिशमध्ये देखील एक याच प्रकारची कहावत आहे, हाऊ मच इज टू मच. आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जून महिना कोरडा गेला आणि आता जुलैमध्ये सुरुवातच होत नाही तर पावसाचा धमासान माजलेला आहे. परत प्रश्न आपल्या मनात येत नाही पण यायला पाहिजे, किती पाऊस विल बी कन्सिडर्ड ॲज अति पाऊस, अतिवृष्टी. पण आता आपण सुखाच्याच डेफिनेशनच्या मागे आहोत तेव्हा आपण सुखाच्या बाबतीत जास्त चर्चा करूया. स्वातंत्र्य म्हणजे काय? पैशाचं स्वातंत्र्य म्हणजे काय? थोडक्यात तुम्ही म्हणाल की मला उतारवयामध्ये हातात पुंजी असलेली बरी आणि त्याकरता कोणाहीकडे पैसे मागण्याची पाळी येऊ नये, राईट? आपण आपल्या समीकरणाकडे जर बघितलं तर भरपूर पैसा पण वेळ नाही, म्हणून ते सुख पण उपभोगता येत नाही. दॅट इज व्हॉट इज स्वातंत्र्य. सो वी हॅव टू थिंक ओव्हर इट सिरियसली. बदलत्या जगाकडे जर आपण बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपण नोकरी करत असतो सुद्धा अधिक पैसे कमवण्याकरता आपण संध्याकाळचा वेळ खर्ची करत असतो. सकाळी लागल्यास कोणाचं तरी ट्युशन घेत असतो किंवा वेबिनारवर पैशानी आपण आपलं ज्ञान दुसऱ्यांना देत असतो. या सगळ्या गोष्टी चालू असताना तुम्हाला काय वाटतं की आपलं सुख वाढत जातं? नाही, ते सुख जागच्या जागी तेवढंच राहतं आणि म्हणून आपल्याला बदलच्या जगाकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे. आणि बेसिकली याचा आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवर प्रभाव होतो याची आपल्याला कल्पना करणे फार महत्वाचे आहे. निवृत्तीच्या काळात आता मी काय करू असा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल
तर आपल्याला सिरियसली या बाबतीत विचार करायला पाहिजे की आपण खरंच आतापर्यंत जे आयुष्य जगलो किंवा आतापर्यंत जे पैशाच्या मागे सुटलो होतो त्याचं पुढे काय झालं. असा विचार का व कुठल्या वयात करायचा, खरं म्हटलं तर हे तुम्ही तुमचं ठरवायचं. परंतु काही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि त्या गोष्टी आहेत काय आहे जे तुम्हाला सुखी करतं. फर्स्ट ऑफ ऑल कम डाऊन टू द ब्रास टॅक्स की काय केलं असताना आपल्याला वाटतं की आपण सुखी होऊ शकतो, ते नीट ध्यानपूर्वक विचार करा. दुसरा आहे तुमच्या जीवनात सर्वात महत्वाचे असे काय आहे. व्हॉट इज सो इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. इज मनी, फॅमिली लाईफ, फ्रेंड सर्कल, रिलेशन्स, बायको, पोरं, काय. तसंच तुम्ही आपल्या नैतिक मूल्यांशी कधी तडजोड करणार नाही याचा विचार केला. नैतिक मूल्यांशी तडजोड करायची हे एक मोठं कार्य आहे जे तुम्हाला नीट विचारपूर्वक करायला पाहिजे. इट इज व्हेरी इझी टू से की प्रत्येकाची नैतिक मूल्य वेगवेगळी असतात. काही लोक 5 रुपयामध्ये खुश होतात, काही लोक 5 लाखामध्ये आणि काही लोक 5 कोटीमध्ये देखील खुश होत नाहीत. इट्स अप टू यू टू डिसाईड. तुम्ही अचानकपणे करोडपती झालात, राईट, तर तुम्ही वेळ कसा घालवणार कधी विचार केला. एक सुंदर जेट विमान घेऊ, बाहेर फिरायला जाऊ, वेगवेगळ्या देशांमध्ये फिरू, इकडे जाऊ तिकडे जाऊ, गॅम्बलिंग करू. इज दॅट सुख. परत बोल. सुखी होण्याकरता कशा कशा गोष्टीचा त्याग करावा लागेल हा देखील तुम्ही कधी विचार केलात का. आणि तो विचार आपल्याला करायला पाहिजे. लास्टली सुखाने निवृत्त जगण्याकरता किती पैसे हवेत याचा पण आपल्याला सांगोपांग विचार करायला पाहिजे. याकरता तुम्ही आपले जीवन साधे सोपे, आत्मनिर्भर व काटकसरीने जगायला पाहिजे. म्हणजेच लोकांनी आपल्याला कंजूस म्हणायला पाहिजे असा अर्थ होत नाही. सो डू नॉट गेट कॅरीड अवे विथ द नोशन की लोक आपल्याला कंजूस म्हणतील. आर्थिक ज्ञान, दुसरा पॉइंट आहे आर्थिक ज्ञान किंवा माहिती. इट इज व्हेरी डिफिकल्ट या वयामध्ये किंवा 40 नंतर एक जो मुलगा आता 50ला जाणार आहे त्या मुलाला सांगायचं की आर्थिक ज्ञान किंवा माहिती म्हणजे काय. एव्हरीबडी हॅज गॉट नॉलेज आहे. मुख्य कारण म्हणजे आपल्याला पैशाबद्दल ज्ञान किंवा माहिती नाही असं जर मी म्हटलं तर यू विल बी लिटल सरप्राइज्ड, राईट. आर्थिक प्रामाणिकपणा हा पण एक महत्वाचा आहे. आणि परत तोच प्रश्न उद्भवतो, प्रत्येकाची आपापली डेफिनेशन प्रामाणिकपणाची. काही लोक असतात नो नेम्स, नो बिझनेस, नो काय म्हणायचं त्याला, पण करप्शनच्या बाबतीत ते लोक, प्रत्येकाची आपापली व्याख्या आहे, प्रत्येकाचे आपापले विचार आहेत. परंतु आर्थिक प्रामाणिकपणा इज अ व्हेरी व्हेरी गुड क्रायटेरिया. आपण कुठल्या मार्गाने पैसा कमवतोय आणि शेवटी किती पैसा कमवतोय. आर्थिक परावलंबन, येस, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आपल्याला लहानपणापासून शिकवलेलं आहे की आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. व्हेरी फेअर, देयर इज नथिंग रॉंग इन इट. पण मग त्याकरता आपल्याला हा सारा पैशाचाच खेळ आहे असं नाही वाटत का. वेळ आणि सुख ह्या दोन्ही गोष्टी तराजूच्या 2 तागड्या आहेत. तुम्ही सुखाच्या मागे धावलात की पैसा कमी होणार आहे आणि पैशाच्या मागे लागला की सुख कमी होणार आहे हे विसरू नका. आपण खाण्याकरता जगतो की जगण्याकरता खातो. लहानपणी पण आपल्याला असे प्रश्न विचारायचे आणि लोक आपल्याला सांगायचे किंवा गमती गमतीमध्ये आपण शाळेत असताना देखील बोलायचं की जगण्याकरता खातो की खाण्याकरता जगतो. when you really grow in your age, when you are beyond 50, let us take beyond 50, प्रश्न पडायला लागतो आणि मग ती म्हण आपल्याला लक्षात येते की दात आहेत ते चणे नाहीत,
आणि आता चणे आहेत तर दात नाही. यू कांट अफोर्ड, पैसे असताना सुद्धा. तेव्हा हा देखील तुम्ही विचार करायला पाहिजे की आपण खाण्याकरता जगतो की जगण्याकरता खातो. आपली ओळख, आपले काम, ही व्याख्या खूप प्रकारे लागू पडते की येस, माझी ओळख म्हणजे माझी गाडी, माझा हुद्दा, माझं घर, माझा बंगला, माझे मोटर कार, माझे मित्र परिवार, माझं सर्कल, मी ज्याच्यामध्ये फिरतो वगैरे 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 वगैरे. पण अगेन आस्क युअर सेल्फ, हाऊ मच. या गोष्टी देखील कुठपर्यंत आपल्याला न्यायच्या आहेत. कामाचे तास, कधी या गोष्टीवर तुम्ही विचार केला सिरियसली? आपण दिवसातले असं गृहीत धरूया, नोकरीवाला 8 तास काम करतो आणि त्याच्यात 24 तासाचा एक दिवस त्याचा जातो, राईट? बिझनेसवाला असेल तर आपण वी कॅन से की तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबतो, तो यू कॅन से की 12 hours ही स्पेंडिंग अर्निंग मनी फॉर 12 hours, विच इज इक्विव्हॅलंट टू 24 hours पीस ऑफ लाईफ, राईट? आपण जर असं म्हटलं की 12% अधिक लोक आठवड्यातून 50% काम करतात, परंतु 50% अधिक लोक आपल्या नोकरीत खुश नाही आहेत, असं सिद्ध झालेलं आहे. मग तुम्ही पण आपलं मन मारून हे काम करताय का? कारण जर मन मारून तुम्ही काम करत असाल तर आय कॅन अश्युअर यू, तुम्हाला त्यात कधी सुख मिळू शकत नाही. थोडक्यात, आपली बिले भरण्यासाठी आपण काम करत असतो त्यावेळी जगत असतो का? इन्शुरन्सचं बिल, दुधाचं बिल, घरचं भाडं, घराचा टॅक्स, मेंटेनन्स टॅक्स, सोसायटीमध्ये राहत असाल तर या सगळ्या गोष्टी करत असताना यू हॅव टू रिअली थिंक, आपण खरंच जगत असतो की या पैशाच्या मागे धावत असतो? पैसे सुख सोडून सगळे विकत घेता येते हे एक अबाधित सत्य आहे. तेव्हा आपल्याला ह्याही बाबतीत विचार करायला पाहिजे. काही गोष्टी आपल्याला याचा निसर्गाशी संबंध आहे आणि ह्या आपल्या एक्झ्युबरन्स मध्ये जास्त पैसा कमवायचा, जास्त पैसा कमवायचा, नॉट यू, कलेक्टिव्हली, त्याचा निसर्गावर देखील असर होतो का? आणि जर निसर्गावर होत असेल तर आपण त्याकरता कारणीभूत आहोत का? आणि म्हणूनच आता शुद्ध हवा आपल्याला मिळत नाही, निर्मळ पाणी प्यायला मिळत नाही, अन्न भेसळयुक्त असल्यामुळे ते देखील आपल्याला सात्विक अन्न मिळत नाही. हे भय हे सुखाच्या आड येत आहे का? अति हे चांगले आहे की वाईट आहे हे आपण आता दुसऱ्या भागामध्ये बघू. तोपर्यंत नमस्कार, असंच जुडलेले राहा आणि वी विल कंटिन्यू विथ दिस टॉपिक, राईट? यू कॅन कॉन्टॅक्ट मी ऑन 9545650960. I repeat my telephone number 9545650960. परत भेटूया दुसऱ्या भागात आणि विल कंटिन्यू विथ दिस टॉपिक.